नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ज्ञानेश्वर चिकणे। आज आहे 25 जून 2025 आणि उद्या 26 जून या 2 दिवसाचा अंदाज आहे। या 2 दिवसामध्ये आपल्या राज्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे आपण त्या अंदाजामध्ये सांगणार आहोत। फक्त हा 2 दिवसाचा अंदाज आहे, उद्या संध्याकाळपर्यंत 2 दिवसाचा। तर यामध्ये सर्वप्रथम आज आपण दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये पासून सुरुवात करणार आहोत, पुणे विभागातून। सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे या जिल्ह्यामध्ये कोकणी भागामध्ये मात्र पावसाच सुरूच राहणार आहे। तो पाऊस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पद्धतीचा पाऊस सुरूच राहणार आहे या विभागामध्ये। तसेच कोल्हापूर जिल्हा, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यामध्ये सुद्धा या 2 दिवसामध्ये पाऊस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी सुरूच राहणार आहेत। आणि त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यामध्ये मात्र पाऊस हा मात्र कमी होणार आहे या 2 दिवसामध्ये। सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहोळ, बार्शी आणि पंढरपूर इथे दिंडी आहे। पंढरपूर इथे सुद्धा पाऊस मात्र अत्यंत एका दोनच सडाके येऊ शकतील जास्तीत जास्त त्या भागामध्ये, पंढरपूरच्या भागामध्ये। पण सोलापूर जिल्ह्यामध्ये एकंदरीत पावसाचे प्रमाण जे अत्यंत कमी होणार आहे सोलापूर। तसेच पुणे विभागामध्ये पण हलक्या स्वरूपाच्या सरी पद्धतीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, फक्त हलक्या पद्धतीचा। तो पण पाऊस ह्या 2 दिवसामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण जे आहे ते पूर्वेकडून कमी होणार आहे। आता आपण नाशिक विभाग, तर नाशिक विभागामध्ये नगर जिल्ह्यामध्ये पाहू, तर नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा नगरचा जो दक्षिणेकडचा भाग या भागामध्ये सुद्धा दक्षिणेकडच्या भागामध्ये पाऊस हलक्या स्वरूपाच्या सरी पद्धतीचा। पण नाशिकचा एकंदर पाहिलं आपण तर दक्षिण उत्तर पश्चिम भाग म्हणजे घाट असा जो परिसर आहे हा परिसरामध्ये तर इथून पश्चिमेकडच्या भागामध्ये पावसाचे प्रमाण जास्त राहील, डोंगर माथा। आणि पूर्वेकडच्या भागामध्ये पावसाचे प्रमाण एकदम तुरळक स्वरूपाच्या पावसाची हलक्या स्वरूपाच्या म्हणजे तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाची शक्यता आहे। जामखेड, श्रीगंध, जामखेड, कर्जत, गोंदा या भागामध्ये हलक्या स्वरूपाच्या तुरळक, त्याच्या पश्चिम भागामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये जास्त। तर नाशिक विभागामध्ये पाहू तर नाशिक जिल्ह्यामध्ये मात्र पाऊस अहिल्यानगर जिल्ह्यापेक्षा थोड्याफार प्रमाणामध्ये जास्त राहणार आहे। त्यामध्ये इथं लो प्रेशर असे मध्य प्रदेशमध्ये लो प्रेशर आहे, त्याचा लो प्रेशरचा परिणाम हा हवेचा असा होणार आहे। त्यामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये मात्र थोड्याफार प्रमाणामध्ये जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे, त्यामध्ये हलका ते मध्यम ते पावसाची शक्यता आहे। तसेच धुळे, जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यामध्ये सुद्धा हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार सुद्धा स्वरूपाची शक्यता आहे। जोरदार स्वरूपाची शक्यता पावसाची जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यांमध्ये जे मध्यलागत जे तालुके आहेत बॉर्डर त्या भागामध्ये एका 2 ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तर आपण आता मराठवाड्यामध्ये पाहू, मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यामध्ये जो दक्षिणेकडचा भाग आहे त्यामध्ये सिल्लोड, फुलंब्री या भागामध्ये हलक्या स्वरूपाच्या सरी पद्धतीचा हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या एक तुरळक ठिकाणी सरी पद्धतीचा पाऊस पडण्याची शक्यता। मात्र दक्षिणेकडचा भाग आहे त्यामध्ये पावसाची शक्यता नाही, नुसतं ढगाळ वातावरण राहील। तसेच आता परभणी जिल्ह्यामध्ये अत्यंत पाऊसमान कमी येते। परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता विखुरलेल्या स्वरूपाच्या मध्ये हलक्या म्हणजे की कपडे सुद्धा भिजणार नाही किंवा तुमचं शेतीतले कामं सुरू असतात ते बंद राहणार नाहीत, अशा पद्धतीचा पाऊस सुरू राहणार आला तरी जास्त स्वरूपामध्ये नाही काहीच। हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा तेच पावसाचा अंदाज आहे, हलक्या स्वरूपाच्या तुरळक त्यामध्ये स्वरूपाच्या हलक्या स्वरूपाची शक्यता आहे पावसाची। कळमनुरी या तालुक्यामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये पाहिजे नांदेड जिल्ह्यामध्ये थोडीफार सुधारणा होत आहे, काहीतरी थोडी। तर नांदेड जिल्ह्यामध्ये हिमायतनगर, भोकरदन आणि धर्माबाद, बिलोली या तालुक्यामध्येच पावसाची शक्यता आहे। त्यामध्ये त्याचबरोबर थोडं मुखेड या भागामध्ये हलक्या स्वरूपाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता होती। नांदेडचा जो पूर्वेकडचा भाग या भागामध्ये मात्र पावसाची शक्यता नाहीच नसल्या तर नाहीच म्हणू शकतो आपण त्याला। तर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप भीषण परिस्थिती की तिथे सुद्धा पाऊस नाहीये। लातूर जिल्ह्यामध्ये रेणापूर, अहमदपूर या उदगीर या भागामध्ये, शिरूर या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाही, फक्त ढगाळ वातावरण, वारे सुसट वारे वाहतील। तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा तीच अवस्था राहणार आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये पूर्वेचा पश्चिमेच्या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाही, फक्त धाराशिव जिल्ह्यामध्ये भूम, परांडा एका 2 ठिकाणी पावसाची शक्यता आहे। अशा प्रकारे मराठवाड्यामध्ये मात्र पावसाच्या अत्यंत विखुरलेल्या स्वरूपाच्या तुरळक म्हणजे मराठवाड्यामध्ये जर पाहिजे तर पावसाची शक्यता नाही या 2 दिवसामध्ये। पण असं समजू शकणार, असं आपण गृहीत धरू की पाऊसच नाही मराठवाड्यामध्ये सुद्धा ही परिस्थिती राहणार आहे। तर आता अमरावती विभागामध्ये सुद्धा ही अमरावती, अकोला या जिल्ह्यामध्येच पावसाची शक्यता आहे। आणि इकडचे जे बुलढाणाचा भाग थोडाफार भागामध्ये, बुलढाणा जिल्ह्यामध्ये जामखेड या भागामध्येच पावसाची शक्यता आहे। तर बुलढाण्याचा जो दक्षिणेकडचा भाग आहे त्या भागामध्ये पावसाची शक्यता नाही। वाशिम, यवतमाळ इथे पण तुरळक हलक्या स्वरूपाचे तुरळकच तिथे पण
सर्वत्र पावसाची शक्यता नाही की 1-2 गावालाच पाऊस पडू शकतो. तर त्याच पाठोपाठ आता नागपूर भागामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यामध्येच पावसाची शक्यता आहे. आता गडचिरोली इथे तुरळक ठिकाणी एकच जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्र, कोकण आणि पुणे, नाशिक विभाग सोडला तर, आणि हे 2 अमरावती आणि अकोला जर जिल्हा सोडला तर कुठेही पावसाचं स्वरूप असं जास्त स्वरूपामध्ये किंवा पाऊस नसल्यातच जमा अशा प्रकार हा अंदाज आहे. म्हणजेच आपल्या शेतकऱ्यांना मराठवाड्यामध्येच पाहिजेत, मराठवाड्यासुद्धा मध्ये आभाळ दिसत आहे म्हणून पेरणी करावी असे काही करू नये, कारण पाऊस शक्यता नाही आहे. त्यामुळे हा झाला आपला अंदाज. तर माऊली चिकणे हा अंदाज यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू नका, शेअर करू नका. धन्यवाद.